अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या न्यायालयीन चौकशीची मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे। विमान अपघातातला 6वा माणूस कोण आणि तो कुठे गेला असा सवाल खडसेंनी उपस्थित केलाय। अपघाताबाबत अनेक शंका निर्माण होत असताना याबाबत न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी खडसेंनी केली आहे। अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य आहे असं म्हणत खडसेंनी त्यांच्या विधानाला दुजोराही दिलाय। मिटकरींनी या ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामध्ये काही तथ्य आढळतं की जर 6 लोक विमानात गेल्याचं रेकॉर्ड आहे तर 5च शव कसे त्या ठिकाणी मिळाले। त्या स्पॉटला मी व्हिजिट केली होती। त्या ठिकाणी मी स्वतःही हे पाहिलं की सर्वत्र कागदांचा खच पडलेला होता, आजूबाजूला फाईल्स पडलेल्या होत्या, परंतु कागद एकही जळालेला नव्हता त्या ठिकाणी। आणि मग असं अनेक शंका असताना या ठिकाणी मला असं वाटतं प्राथमिक चौकशीमध्ये की शंकेला वाव न ठेवता या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे। अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानाची कंपनी VSR व्हेंचर्स या विमान कंपनीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। सुरक्षेच्या अत्यंत गंभीर त्रुटी आणि तपासात सहकार्य न केल्यानं VSR व्हेंचर्स या विमान कंपनीला 1 वर्षापूर्वीच बंदी घातली होती। तसंच VSR व्हेंचर्सवरती 2023 मधील अपघाताची माहिती लपवल्याचा आरोप देखील आहे। संबंधित चार्टर कंपनी VSR व्हेंचर्स याबाबत युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी म्हणजे EASA यांनी यापूर्वी लेव्हल 1 सेफ्टी कन्सर्न नोंदवला होता। लेव्हल 1 म्हणजे तत्काळ सुधारणा आवश्यक असलेली गंभीर सुरक्षा बाब। या संदर्भातील पत्रव्यवहारात DGCA जे आपलं भारताचं आहे, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनलाही प्रत देण्यात आलेली होती। तथापि या निरीक्षणांचा आणि सद्य दुर्घटनेचा थेट संबंध आहे का हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल।